मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ, विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन, 916 हॉलमार्क अलंकार, नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं बिल. ठिकाण विठ्ठल मंदिर रोड, पाटील वाड्याजवळ, येवला. नमस्कार, SK9 येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आज येवला लासलगाव विधानसभा मतदार क्षेत्राचा माघारीचा दिवस होता. खरं तर या विधानसभा क्षेत्राकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे, कारण की मराठा विरुद्ध OBC हा वाद या निवडणुकीत दिसणारच आहे. मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्री छगन भुजबळांची भूमिका आणि त्याला झालेला विरोध याचा परिणाम कुठेतरी या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांची अचानक घेतलेला U-टर्न यामुळे काहींचा नाराज झालेला मराठा या निवडणुकीवर आता काय परिणाम करणार हे पाहावं लागणार आहे. दरम्यान महाविकास आघाडीकडनं माणिकराव शिंदे हे प्रबळ उमेदवार आता भुजबळांना टक्कर देणार आहेत. आज येवल्यात 30 उमेदवारी अर्ज दाखल झालेले होते. मात्र या उमेदवारी अर्जांमध्ये एकूण 17 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळं 13 उमेदवार रिंगणात आहे. या 13 मधला एक उमेदवार दुपारी नॉट रिचेबल होता. तो उमेदवार आज SK9 ला एक्सक्लुझिव्ह मुलाखत देण्यासाठी आलेला आहे. तो उमेदवार म्हणजे भागवतराव सोनवणे. तसं तर त्यांना स्वराज परिवर्तन महाशक्तीचं त्यांना तिकीट मिळालेलं आहे. अधिकृत ते उभे आहेत. जरांगे पाटलांनी आव्हान केलं होतं की सर्व मराठा उमेदवारांनी माघार घ्यावी. त्या आव्हानाला प्रतिसाद देत येवल्यातील पक्ष अपक्ष सगळ्या मराठा उमेदवारांनी माघार घेतली. परंतु दुपारी ऐनवेळी नॉट रिचेबल झालेले भागवतराव सोनवणे आज आपल्या सोबत बोलण्यासाठी आहेत. नमस्कार भागवतराव. नमस्कार. एकीकडे आता जरांगे पाटलांची भूमिका बदललेली आहे असं चित्र दिसतच आहे. आधी 288 उमेदवार देण्याचं ठरलं होतं. त्यानंतर आता पुन्हा त्यांनी लढायचं की पाडायचं ही भूमिका घेतलेली आहे. गनिमी कावा ते करणार आहेत. नेमकी काय गनिमी कावा असणार आहे आणि दुपारी तुम्ही नॉट रिचेबल का होता? जरांगे पाटलांच्या बद्दल जर बोलायचं झालं तर जरांगे पाटील हे महाराष्ट्रातील मराठा समाजाचे एकमेव सर्वात मोठे आज नेते आहेत, निर्विवाद नेते आहेत. त्यांच्याबद्दल कुठलीही शंका नाही. त्यांच्या सर्व भूमिकेचे आम्ही मनापासून स्वागत करतो आणि त्यांनी जो काही आदेश दिला असेल तो आदेश आम्ही पाळतोच. परंतु आज आपल्याला सर्वांना माहितच आहे की जरांगे पाटलांनी महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पक्षाच्या अथवा अपक्षाला अगदी त्यांच्याबरोबर 14 महिने आरक्षणाच्या लढाईत दररोज त्यांच्या सोबत असणाऱ्या त्यांच्या जवळच्या मित्रांना सुद्धा पाठिंबा दिलेला नाही. याचा अर्थ मनोज जरांगे यांचं जे आंदोलन होतं ते संपूर्णपणे सामाजिक आंदोलन होतं, ते राजकीय आंदोलन नव्हतं. परंतु त्या आंदोलनातून सरकारवर दबाव आणण्यासाठी जे एक राजकीय आघाडी करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. परंतु राजकीय आघाडी करण्याचा जो प्रयत्न जरी त्यांनी आता थांबवला असला तरी आरक्षणाचा लढा हा इथून पुढेही चालू राहील आणि त्या आरक्षणाच्या लढाईत एक योद्धा म्हणून मी पुन्हा एकदा सहभागी असेल. ही झाली जरांगे पाटलांच्या बद्दलची भूमिका. त्यानंतर आपण मला दुसरा प्रश्न विचारला की आपण नेमकं उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या वेळेस नॉट रिचेबल का होता, तर त्याचबद्दल मला सांगायला आवडेल. प्रथमतः मी जरांगे पाटील यांच्याकडे कोणत्याही प्रकारची उमेदवारी मागितली नव्हती. तसेच मी त्यांच्याकडे कोणताही अर्ज केला नव्हता. त्याच प्रकारे मी कोणतीही निवडणूक लढवण्यास इच्छुकही नव्हतो. परंतु 15 दिवसापूर्वी जेव्हा मला थोडंसं लक्षात आलं की येवल्यातील अनेक उमेदवार आहेत, त्यांच्यात एकमत होत नाहीये, त्यांचं प्रबळ विरोधी पक्षाकडेही एकमत होत नाहीये आणि जरांगे पाटलांकडेही एकमत होत नाहीये. अशा वेळेस मी छत्रपती संभाजी महाराजांना येवल्यातून उमेदवारी लढवावी, त्यांनी करावी आणि मराठा समाजाला एक दिशा द्यावी संपूर्ण महाराष्ट्रातल्या. त्यासाठी मी त्यांना विनंती करण्यासाठी पुण्यात भेटलो. तर त्यांनी माझी त्या भेटीनंतर त्यांनी माझा परिचय करून घेतला. त्यांनी मला 4 तास वेळ दिला. माझ्याकडे असलेला जो कार्य अहवाल होता तो पण त्यांनी खूप वेळ देऊन बघितला आणि त्यांनी मला सांगितलं की तू मला निमंत्रण देण्यापेक्षा तुझ्याकडे जर कॅलिबर असेल तर तू स्वतः का लढत नाही. तर त्यांनी मला स्वराज्य पक्षाचा AB फॉर्म सुद्धा दिला आणि त्या स्वराज्य पक्षाच्या AB फॉर्म सह मी उमेदवारी अर्ज इथे दाखल केलेला आहे. आणि पक्षाचा उमेदवारी फॉर्म असताना आणि आमच्या सोबत राज्यातील 5 महत्वाच्या शेतकरी संघटना आणि एक दलित संघटना जी स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ओरिजिनल जो 1967 सालचा पक्ष आहे, त्या पक्षाचे राजरत्न आंबेडकर हे आमच्या सोबत असताना, राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमच्या सोबत असताना, प्रहार शेतकरी संघटनेचे बच्चू कडू सोबत असताना माझा उमेदवारी अर्ज घेण्याचा कुठलाही विषय नव्हता. तथापि काही मराठा समाजातील थोडेसे कार्यकर्ते, काही जिव्हाळ्याचे मित्र, त्यांना असं वाटत होतं की मंत्री भुजबळ हे हेवीवेट नेते आहेत, त्यांना एका सेट टक्कर देणारा मराठा समाजातील कोणीतरी उमेदवार हवा होता
तो त्यांचा आग्रह होता. परंतु मी त्यांना पटवून दिलं की तर तुम्हाला भुजबळ साहेबांना जर पराभूत करायचं असेल आणि जर तुम्हाला एकच मराठा उमेदवार जर द्यायचा असेल तर तो माझ्यासारखा योग्य उमेदवार दुसरा नाही. तुम्ही माझाही विचार करा. जरी परंपरागत इथे मोठे नेते असतील, त्यांचं कर्तृत्वही असेल, त्यांना पूर्व इतिहासही असेल, तरी आजच्या बदललेल्या परिस्थितीमध्ये एक चांगला उमेदवार म्हणून मी माझी चुणूक दाखवून देऊ शकतो. स्वच्छ चारित्र्य, त्यानंतर नवा चेहरा, तरुण आणि उमेद असणारा आणि आरक्षणाच्या लढाईमध्येच नव्हे तर येवला तालुक्यातील सामाजिक कार्यामध्ये, जनचळवळीमध्ये असंख्य प्रकारचं योगदान माझं आहे आणि त्यामुळे मी अत्यंत चांगला चेहरा होऊ शकतो. मी असं बऱ्याच लोकांना पटवून दिलेलं आहे आणि अक्षरशः त्यांनी माझा स्वीकार सुद्धा केला आहे. मी आज सांगू शकतो की मी जवळपास सर्वे केला, त्यामधून मराठा समाजातील जे काही एकूण मतदान होईल त्यातलं किमान 70% मतदान मला होणार आहे आणि त्या मतदानाच्या आकडेवारीवरती मी मराठा समाजाला नम्र विनंती करतो की जर तुम्हाला भुजबळ साहेबांचा पराभव जर खरंच करायचा असेल तर आपलं सर्व मतदान एक गट्टा तुम्ही माझ्या पाठीमागे उभे करा. याच बरोबर मी नुसता मराठा समाजाच्या मतदानावरच नाही तर माझा जो सामाजिक जो चळवळीमध्ये सहभाग आहे त्यानुसार विविध जाती धर्माच्या लोकांमध्ये माझा संबंध आलाय. त्या प्रत्येकाच्या सुखदुःखात मी सहभागी झालोय. या ठिकाणी मी तुम्हाला थोडं थांबवतो. विषय असा आहे की जरांगे पाटलांनी काल शेवटच्या दिवशी मुलाखती जेव्हा घेतल्या त्यावेळेस येवल्याच्या काही जे मराठा उमेदवार होते त्यांना सर्वांना बोलवलं. मग यात माणिकराव शिंदेही होते. काहींना असं सांगण्यात आलं की तुम्ही अर्ज मागे घ्या, जे सर्वांना. पण माणिकराव शिंदेना असं कुठे सांगण्यात आलं नाही की अर्ज मागे घ्या. म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी इनडायरेक्टली माणिकराव शिंदेना पाठिंबा दिलाय असं तुम्हाला वाटतंय? त्यांनी अजिबात पाठिंबा दिलेला नाही. त्यांनी त्यांचं स्वतःचं नाव घेतलेलं नाही. आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांनी कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराचं कधीही नाव घेतलेलं नाही आणि जर कोणी तसा दावा केला असेल तर त्यांनी तो अक्षरशः खोडून काढलेला आहे. याच्या अनेक क्लिप्स आपल्या शेजारच्या मतदारसंघाबद्दलच्या आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे इथून पुढे तरी आणि आज त्यांनी सकाळी जाहीर केल्यानंतर कोणीही मनोज दादा जरांगे पाटील हे कुठल्याही पक्षाच्या अथवा अपक्ष उमेदवाराच्या पाठीशी आहे हा भ्रम डोक्यातून काढून टाकावा. आता ही निवडणूक सामाजिक समीकरणावर नव्हे तर ही निवडणूक पूर्णतः राजकीय झाली आहे. या राजकीय निवडणुकीमध्ये जो ज्याचा डावपेच जशा पद्धतीने वापरेल, जो ज्या पद्धतीने लढेल, जो ज्या जिकिरीने लढेल तो या निवडणुकीमध्ये यशस्वी होईल. आणि मला असं वाटतं की मी आज या निवडणुकीमध्ये मी दावा करणार नाही की मी निवडूनच येणार आहे, मी प्रथम क्रमांकात राहणार आहे, पण मी आज दावा करतो की मी आज 2 नंबरची मतं या मतदारसंघातून आजच घेतलेली आहेत, घेणार आहे आणि येणाऱ्या 15 दिवसामध्ये कदाचित मी या 2 नंबरवरून 1 नंबरवर पोहोचलेला असेल. महाविकास आघाडीचे माणिकराव शिंदे हे शरद पवारांच्या म्हणजे शरद पवारांचा प्रबळ असलेला येवला, त्यांचा प्रभाव असलेल्या येवल्यामध्ये उभे आहेत. महाविकास आघाडीचे स्वतःचे मतही आहेत. अशामध्ये तुमच्या भूमिकेमुळे त्या मतांमध्ये विभागणी होईल आणि भुजबळांचा विजय आणखी सोपा होईल असं तुम्हाला वाटत नाही? मला असं अजिबात वाटत नाही. कारण आमचे जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांचा मी संपूर्णतः आदर करतो. परंतु काही जनमानसात कानोसा घेतल्यावर असं लक्षात आलं की मराठा समाजातीलही सुद्धा बरेच मंडळी अशी आहेत की त्यांना असं वाटतं की एक वेळ मंत्री भुजबळ यांना मतदान दिलं तरी चालेल, परंतु आम्हाला तुतारीला म्हणजे शरद पवारांच्या पक्षांना मतदान द्यायचं नाहीये. तर मग अशा वेळेस मग विचार येतो की ज्यांना तुतारीलाही मतदान करायचं नाहीये आणि आरक्षणाच्या मार्गातील अडसर असलेले मंत्री छगन भुजबळ यांनाही जर मतदान द्यायचं नाही तर लोकांना मतदानासाठी पर्याय काय? तर मी तो पर्याय उपलब्ध करून दिला आहे. माझी सर्वांना नम्र विनंती आहे की आपण माझ्या पाठीमागे उभं राहावं. आज अपक्षाची यादी पाहिली त्यात आणखी 2 ते 3 मराठा कॅन्डिडेट आहे. तर मराठा समाजाने असो किंवा ज्यांना भुजबळांना मतदान द्यायचं नाही त्यांनी तुमच्याच मागं का उभं? अगदी साधं आणि सोपं आहे याच्यामध्ये की मी काय म्हणजे पूर्ण वेळ समाजकारणी सुद्धा नाही, मी राजकारणी सुद्धा आहे आणि गेल्या 2012 पासून या येवला परिसरामध्ये मला एक राजकीय व्यक्ती म्हणून सुद्धा ओळखलं जातं. मी निवडणूक चांगल्या पद्धतीने लढलोय आणि मोठमोठ्या लोकांशी लढलेलो आहे. खुद्द मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात आणि यांनी दिलेल्या उमेदवाराच्या विरोधामध्ये मी 2012ला पंचायत समितीची निवडणूक फक्त 200 मतांनी हरलेलो आहे आणि त्यावेळेस ते उपमुख्यमंत्री असताना त्यांच्यासोबत आता येवल्यामधले असलेले सर्व प्रतिष्ठित नेते आणि प्रतिष्ठित राजघराणी ही भुजबळांसोबत होती आणि मी एकटा लढत होतो. त्यावेळेस माझा फक्त 200 मतांनी पराभव झालेला आहे. त्यानंतर 2017च्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मी आता येवल्याचे जो विधान परिषदेचे 2 आमदार आहेत त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या विरोधात सुद्धा मी निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीने कमी साधन संपत्तीमध्ये कुठल्याही साधन संपत्तीचा अपव्यय न करता कुठल्याही प्रकारे लोकांना आमिष न दाखवता लोकांना एक विचार देऊन अतिशय चांगल्या पद्धतीची एका गटातून मला जर 8,000 म्हणजे 7,945 इतके मतं जर मला पडतात
आणि ते केवळ फक्त माझी मिसेस आणि मी दोघांनी प्रचार करून जर आम्हाला 7,945 मतं एका गटातून पडत असतील तर मला पूर्ण खात्री आहे या पूर्व भागातून वंदरसूल, नंतर राजापूर आणि नगरसूल आणि पश्चिम भागातून मुखेड आणि पाटोदा या 5 गटातून मला 50,000चं मतदान पडणार आहे. एक शेवटचा अंतिम प्रश्न घेतो भागवतराव. आज ज्या मराठा अपक्ष उमेदवारांनी आणि एक ओबीसी चेहरा असलेले बंडखोर ज्यांनी महाविकास आघाडीत बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला होता, कुणाल दराडे, सर्वांनी उमेदवारी अर्ज मागे घेत माणिकराव शिंदेंना पाठिंबा दिला आहे, कारण की त्यांचं एक टार्गेट आहे की भुजबळांना पाडणे. परंतु आता तुम्ही घेतलेली भूमिका आणि होणारं मतांचं विभाजन हे कुठेतरी भुजबळांच्या विजयाला पोषक असणारं ठरू शकतं असा आरोप केला जातोय, किंवा असा आरोप भविष्यात होईल, याकडे तुम्ही कसं बघता? मी धन्यवाद देतो हा प्रश्न आपण विचारल्याबद्दल. अनेक महत्वाच्या उमेदवारांनी आणि खरंच मला म्हणजे सांगायला वाटतं की सचिन भाऊ आहेर यांच्यासारखे अतिशय सक्षम उमेदवार, नवा चेहरा हे चांगल्या प्रकारे लढू शकले असते. कुणाल भाऊ दराडे ते सुद्धा नवीन चेहरा, सुशिक्षित चेहरा, शिवाय साधन संपत्ती याच्या जोरावर ते निवडणूक लढू शकले असते. जयदत्त होळकर अतिशय सुसंस्कृत घरातील आणि उच्च शिक्षित या सर्व उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला असला तरी त्यांच्या कार्यकर्त्यांचा मी तुम्हाला आता सर्व काही पत्ते उघड करू शकत नाही, परंतु त्यांनी असं आव्हान केलंय की आम्ही पूर्ण ताकदीनिशी आता माणिकराव शिंदेच्या म्हणजे 3-4 उमेदवारांच्या आम्ही मुलाखती घेतल्या, सर्वांनी आव्हान केलंय की माणिकराव शिंदेच्या पाठीशी आता उभं राहायला पाहिजे, समाज एकत्र झाला पाहिजे. परंतु तुमची भूमिका आता सर्व एका बाजूला, तुम्ही एका बाजूला, असं कुठं विसंगती वाटत नाही का तुम्हाला की तुमचं भूमिका ही भुजबळांच्या विजयाला पोषक ठरेल? अजिबात विसंगती वाटत नाही. याचं कारण त्याची जी निवडणूक आहे, यावर्षीची निवडणूक आहे, ही सर्वसाधारणपणे नेत्यांच्या मतांवरती फारशी अवलंबून नाही. आपण बघत असाल की इथून पुढचा जो जमाना आहे, मुलं हुशार झालीत सोशल मीडियामुळे, माध्यमामुळे, बातम्या बघतात, त्यामुळे स्वतःचा मताचा निर्णय ते घेऊ शकतात. आणि नेत्यांनी आवाहन केलं म्हणून सर्वच कार्यकर्ते प्रतिस्पर्धी उमेदवाराबरोबर जातील असं काही नाही. उलट बरेच कार्यकर्ते नाराज होऊन अशी मला शक्यता वाटते की ते मलाही चांगल्या पद्धतीची मदत करतील आणि त्याचा मला नक्कीच फायदा होईल. तुमच्या विजयाची किती खात्री आहे तुम्हाला? माझ्या विजयाची मला 99.99% खात्री आहे. मला फक्त एक मत पाहिजे मराठा समाजातील प्रत्येक मतदाराचं. एक मत जर तुम्ही दिलं प्रत्येकाने तर मी संपूर्णपणे विजयाची खात्री देतो आणि मंत्री भुजबळ साहेब यांचा पराभव करू शकतो. मला अजून एक दुसरा मुद्दा आपल्या समोर मांडायचा आहे. मंत्री भुजबळ यांचा पराभव करणे अजिबात सोपे नाही. त्यांनी येवल्यात विकासाचा डोंगर उभा केला आहे. कोणी त्यांना नको म्हणा, हो म्हणा, मान्य करा, न करा, परंतु त्यांचा पराभव करणे सोपे नाही. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे त्यांच्या सारखाच विकासाची दृष्टी असलेला, विकासात्मक संकल्पना मांडू शकणारा, परदेशात पाहिलेल्या गोष्टी भारतात आणू शकणारा, उदाहरणार्थ त्यांनी एक ते फेनाक्युलर ट्रॉली म्हणून सप्तशृंगी गडावर भारतात एकमेव असलेली, म्हणजे भुजबळांनी जग पाहिलं म्हणून त्या जगाच्या कल्पना येवल्यात आणू शकले किंवा नाशिक जिल्ह्यात आणू शकले. मी प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाला का मी सुद्धा जग पाहिलेला एक माणूस आहे आणि जगात असलेल्या वेगवेगळ्या कल्पना या येवल्या मतदारसंघामध्ये मी आणू शकतो आणि म्हणूनच मी प्रबळ दावेदार आहे आणि मला तुम्ही सर्वांनी साथ द्यावी मी अशी तुम्हाला नम्र आवाहन करतो. आता तुम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये बोलताना तुमची भुजबळांविषयीची भूमिका एकदम मवाळ वाटली आणि त्यातून असं कुठंतरी दिसतंय की भविष्यात हा तुमच्यावर आरोप नक्की होणार आहे की तुम्हाला भुजबळांनी उभं केलंय. मग याला तुम्ही उत्तर कसे द्याल? मी वस्तुस्थितीवर बोलणारा माणूस आहे. उगाच कोणीतरी काहीतरी आरोप करायचा आणि कोणावर काहीतरी बोलायचं याला अजिबात समाज थारा देत नाही. नाही, आता तुम्ही भुजबळांनी विकासाचा डोंगर उभा केला हे तुम्ही कबूल करताय, हे 100% तुम्ही त्यांना आहे. प्रतिस्पर्धी पण मानताय, मग तुम्ही त्यांच्या विरोधात निवडणूक कशी जिंकणार? एकीकडे निवडणूक ही भुजबळांनी भागवतराव सोनवणे सांगताय की भुजबळांनी विकासाचा डोंगर उभा केलाय, मग एकाकडे फक्त सामाजिक तेढ निर्माण झाला म्हणून भुजबळ पडतील असं तुम्हाला वाटतंय? सामाजिक तेढ निर्माण झाली म्हणून भुजबळ पडतील हा एक विषय तर आहेच आणि तो महत्वाचा आहे. मराठा समाजाच्या भावना त्यांनी अनेक वेळा दुखावल्या, त्या मी वेळोवेळी मांडल्या, त्यांना प्रचंड प्रखरपणे विरोध केला. माझ्यामुळे, केवळ माझ्यामुळे भुजबळ साहेब येवल्यामध्ये 2 महिने आले नाही. 20 वर्षामध्ये असं पहिल्यांदा झालं की ते कोटमगाव देवीच्या यात्रेला आले नाही. 20 वर्षामध्ये पहिल्यांदा असं झालं की ते ईद मिलनला आले नाही आणि त्यानंतर जे येवल्यात आले तर ते फक्त कोणाच्या दारावर भेटण्यासाठी आले. आज भुजबळांचा खरा शत्रू जर कोण असेल किंवा शत्रू म्हणण्यापेक्षा आपण राजकीय प्रतिस्पर्धी म्हणू असेल तर तो मी आहे. माझं असं म्हणणं आहे की खुद्द शरद पवार आणि खुद्द भुजबळ साहेब हेच एकमेकांचे प्रतिस्पर्धी नाहीत, ते दोघेही एकच आहे.
किंबहुना या निवडणुकीनंतर ते दोघे पुन्हा एकत्र येऊ शकतात आणि ही संपूर्ण महाराष्ट्राला याची कल्पना आहे. म्हणून तुम्ही आज तुतारीला मत दिलं काय तरी ते भुजबळ साहेबांनाच जाणार आहे आणि घड्याळाला मत दिलं काय तेही भुजबळ साहेबांनाच जाणार आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही एका लढवय्या अपक्ष नव्हे तर परिवर्तन महाशक्तीतर्फे जे उभे आहेत आणि ज्यांच्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा आशीर्वाद आहे, त्यांनी मला कमिटमेंट दिली आहे की मी स्वतःच्या खर्चाने हेलिकॉप्टरने तुझ्या प्रचाराला येईल. तुझा मी फक्त प्रचार बघेल, तू 15 दिवस कसा प्रचार करतो. तुझा प्रचार जर मला वाटला निर्णायक आहे आणि तुला फक्त आता 5-10 हजार मतांची गरज आहे, त्यावेळेस आपण तुझ्यासाठी खास सभा घेऊ. बच्चू कडू साहेबांनी मला आश्वासन दिलेलं आहे, मी चांदवडला येणार आहे, मी निफाडला येणार आहे, तुझ्यासाठी एक सभा घेईल. राजू शेट्टीने मला आश्वासन दिलंय की तुझ्यासाठी मी एक सभा घेईल. अशा सर्व नेत्यांची एक सभा जर झाली तर मला माझ्या विजयाची 100% पूर्ण खात्री आहे. मी समाजाला आवाहन करतो की आपण गुणवत्तापूर्ण आणि मेरिटनुसार, ही निवडणूक मेरिटनुसार, मी जो दावा केला, भुजबळांनी जो विकास केला म्हणतोय, तर त्यांच्या सारखाच किंबहुना त्यांच्यापेक्षाही सरस मी विकास करू शकतो, हे मी आपल्याला येत्या काळात दाखवून देईल. हे होते भागवतराव सोनवणे. एकीकडे ते म्हणताय विकासाचा डोंगर भुजबळांनी उभा केलाय, दुसरीकडे त्यांना भुजबळांच्या विरोधात निवडणूक पण लढवायची आहे. जातीय समीकरणांचा फारसा निवडणुकावर परिणाम होईल की नाही होणार, किंवा विकासाचा डोंगर आडवा येईल, आता हे येणाऱ्या काळात पाहावं लागणार आहे. पण मात्र दुसरीकडे माणिकराव शिंदे यांनी देखील विरोधकांची मोठ एकत्र बांधत, अपक्षांची मोठ आता एकत्र बांधत तगडं आव्हान उभं केलेलं आहे. आणि येणाऱ्या निवडणुकीत त्याचे काय पडसाद उमटतात, कोणाचा प्रचार प्रभावी होतो, हे आपल्याला पाहावं लागणार आहे. बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल. क्वालिटी एज्युकेशन वेरेवेर वी गो. ॲडमिशन सुरू. आज संपर्क करा. साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल, पारेगाव, तालुका येवला.